मागणी होती का जे मेन 2 पोलीसवाले आहेत ना, आरोपी ज्यांनी आरोप करण्यासाठी सर्व प्रोत्साहन दिलं, मेन ते पोलीसवाल्यांवर कारवाई आतापर्यंत काहीच केलेली नाही. आणि आम्हाला पण त्यांच्याकडून धोका असू शकते, कारण त्यांनी एवढा मोठा गुन्हा करायला प्रोत्साहन दिलं तर बाहेर पण ते फिरतायत ना, तर बाहेर आणखी गुन्हे करू शकतात ना. त्यांनी मेन त्या 2 आरोपींना कडकचे कडक सजा झाली पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. सर्व शासनाला विनंती आहे की जे मेन 2 पोलीसवाले आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आता तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना DSP साहेबांना भेटले तर त्यांचं काय म्हणणं? त्यांचं तपास चालू आहे असं बोलतात ते, पण जे आम लोक जर जनता असली असती तर त्यांनी 15 दिवस तपासाला लावले नसते. ते पोलीसवाले आहेत, कर्मचारी आहेत म्हणून त्यांनी एवढा टाइम लावायली. तर आज तुमचं संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनच्या समोर आहे, काय मागणी होती आणि कशा संदर्भात तुम्ही ठिय्या मांडलाय? आमची सेकंड FIR देण्याची मागणी होती आणि जे 2 मेन पोलीसवाले आहेत ना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती, पण आतापर्यंत त्यांच्याकडून काहीच झालं नाही. आम्ही DSP पोलिसांना बोललो की त्यांच्यावर गुन्हा नाही केला तर आमचे जे पूर्ण ताटे परिवार आहे ते इथंच बसून राहील, आमच्यावर गोळ्या झाडा म्हणाव त्यांना आणि नंतर तपास करा म्हणाव. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जोपर्यंत ते 2 पोलीस आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. काय पोलिसांचं काय म्हणणं आलं या प्रकरणासंदर्भात? तपास चालू आहे म्हणाले, वरिष्ठाकडे गेलेली आहे फाईल आणि तपास चालू आहे. पण किती दिवस तपास करणार आहेत त्यांनी? आज माझा मुलगा जाऊन 15 दिवस झालेत. एक दिवस कसा चाललाय ते आम्हाला माहिती, त्यांना काय माहिती? जे त्यांचं कोणी गेलं असतं तेव्हा त्यांना कळालं असतं ना. गोरगरीब जनतेचे त्यांना काहीच महत्त्व राहिलं नाही. मेन त्यांची ड्युटी आणि त्यांचं पोझिशन आणि त्यांचे जे काही आहे ते त्यांनीच मेन आहेत, पण आम जनतेकडं काहीच लक्ष नाही. सेकंड FIR संदर्भात पोलिसांचं काय म्हणणं आहे? आश्वासन केव्हा देण्यात आलं होतं? आश्वासन देऊन बरेच दिवस झाले. ते आज आम्ही येणार आहोत असे म्हणत आहेत पोलीसवाले. आम्ही चालूत आता इथं, तर बघूत काय निर्णय घेतात ते. जोपर्यंत त्यांनी निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. सेकंड FIR करतो म्हणून सांगितलं? हा करतो म्हणले. सेकंड 29 FIR तारखेलाच बोलले होते सर ते लास्ट टाइम. काय म्हणणं आहे? पोलीसवाल्याचं म्हणणं आहे तपास चालू आहे आणि सेकंड FIR आम्ही घेतो. तुम्ही थोडंसं घाई करू नका. पण कसं घाई नका करू? आम्ही ते जे मेन पोलीसवाले आहेत ते बाहेर फिरतायत आणि आम्ही घाई नका करू. आज 15 दिवस झाले शांतच बसायला सांगतात. ते कर्मचारी आहेत ना, ते पण त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांनी शांत आहेत. जे आम जनता राहिली असती तर त्यांनी इतकी दिवस शांत बसले नसते. सेकंड FIRचं आश्वासन केव्हा देण्यात आलं होतं तुम्हाला? 29 तारखेला बोलले होते सेकंड FIR घेतो म्हणून, आणि ते आमची वाट बघत बसलीत म्हणे पोलीस स्टेशनला. आणि आम्हाला वाटलं का त्यांनी गुन्हा दाखल केला, त्यांचा काहीतरी तपास चालू आहे म्हणून आम्ही पण शांत बसलो. पण आज येऊन बघितलं तर आणखी काहीही झाले नाही. आज आम्ही जेव्हा विचारलं तर ते म्हणतात का वरिष्ठाकडे दिलेली आहे तुमची तक्रार, तपास चालू आहे.